नमस्कार. अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मी अश्विनी. आज आपण पाहणार आहोत 36 साईज ब्लाऊज पेपर कटिंग. हा ब्लाऊज 36 साईजचा आहे, पण ह्याची उंची खूप जास्त आहे. ह्याची उंची आहे तयार 14 इंच. कस्टमरच्या ब्लाऊजची आधीची 13 इंच उंची आहे, पण आपल्याला त्याच्यामध्ये 1 इंच वाढवायची, म्हणजे तयार 14 इंच उंची करायची. त्यासाठी आता आपण आपल्या पेपर कटिंगची उंची 15 इंच घेणार आहोत. त्यासाठी मी या ठिकाणी आपल्या क्रॉसपट्टीची अर्धा इंचाने उंची वाढवलेली आहे, जेणेकरून आपल्या कटोरीचा आकार बिघडू नये म्हणून. कटोरीचा आकार बिघडला तर आपला ब्लाऊज फिनिशिंगमध्ये छान बसत नाही. त्यासाठी आपण या ठिकाणी क्रॉसपट्टीची उंची वाढवून घेतलेली आहे. आपण आता हा पेपर घेतलेला आहे. आता आपण ब्लाऊजवर उंची टाकून घेऊया. ब्लाऊजची सर्व मापे मी चार्टमध्ये तुम्हाला दाखवलेली आहेत, ते तुम्ही पाहून ब्लाऊज कटिंग करू शकता. आपल्याला 15 इंच उंची घ्यायची आहे. 15 इंचवर आपल्याला एक मार्क करायचं आहे. आता 36 साईजचा ब्लाऊज असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी गळा 2.25 इंच घ्यायचा आहे. मी नेहमी सांगत असते 36, 38 आणि 40 साईजपर्यंत आपल्याला 2.25 गळा ठेवायचा असतो. 40च्या पुढं जर छातीचं माप असेल तर आपल्याला 2.5 गळा घ्यायचा असतो, आणि तुमच्या किंवा कस्टमरच्या आवडीप्रमाणे. जर 36 साईज ब्लाऊज असेल तर आपल्याला 2.25 इंच गळा घ्यायचा आहे. शोल्डर घ्यायचा आहे 3 इंच, जेणेकरून शिवल्याच्या नंतर 2.5 इंचाचं शोल्डर आपलं तयार होतं. किंवा तुम्ही कस्टमरच्या चॉईसनुसार कमी जास्त पण करू शकता. 6 इंच आपला मोंढा आहे. 9 इंच आपल्या छातीचं माप आहे, प्लस 2 इंच शिलाई मार्जिन, म्हणजे आपण 11 इंच इथं रुंदी घेणार आहोत. आता आपण समोरच्या गळ्याचं माप टाकूया. आपला समोरचा गळा आहे 6 इंचाचा. अर्धा इंच शिलाई मार्जिन म्हणजे 6.5 इंच, कारण अर्धा इंच शोल्डरच्या साईडला जोडण्यामध्ये गेलं तर 6 इंचाचा गळा आपला तयार होतो. त्यासाठी 6.5 इंचाचा मी इथे गळा घेतलेला आहे. गळ्याला मार्किंग करून घेऊया. गळ्याला मार्किंग केलेलं आहे. आता आपण गळ्याला आकार देऊन घेऊया. 2.25 इंच आपण गळा घेतलेला आहे. गळ्याला गोल आकार द्यायचा आहे आपल्याला. आपला गळ्याचा आकार इथे झालेला आहे. आता आपण या ठिकाणी क्रॉसपट्टीचा आकार टाकूया. आपल्याला 3 इंच अंतर घ्यायचं क्रॉसपट्टीचं, आणि 1/2 इंच आकार देण्यासाठी वरच्या साईडला, म्हणजे 3.25 इंच. या ठिकाणी रुंदी 11 इंच घेणार आहोत. आता हा मार्क करून घेऊ बॉक्स. 2.5 इंच क्रॉसपट्टीच्या कमरेच्या साईडची आपली उंची घ्यायची आपल्याला. या ठिकाणी 3.25 आणि या ठिकाणी 2.5. क्रॉसपट्टीची उंची ह्याच्यासाठी वाढवली आहे की जेणेकरून आपल्या कटोरीचा आकार नाही बिघडणार, कारण आपली कटोरी लंबुळकी होते, मग ती दिसायला छान नाही दिसत. आपण आता कटोरीला माप टाकून घेऊया. क्रॉसपट्टी आपली तयार झाली आहे. तर आपण कटोरीचं माप टाकू. आपली तयार कटोरी आहे 5 इंचाची, तर आपल्याला पेपरवर पण 5 इंचावरच मार्किंग करायचे. या ठिकाणी आपल्याला मोंड्याच्या साईडला आकार देऊन घ्यायचा आहे. 1 इंचावर समोरच्या मोंड्याला आपण आकार द्यायचा आहे. आता या ठिकाणी आपण मोंड्याच्या साईडने 2.5 इंचावर मार्किंग करणार आहोत. आता आपण गळ्याच्या साईडने टेप ठेवायचा. आपल्या गळा रुंदी जेवढी आहे तेवढी घेऊन असा टेप फिरवायचा, आणि त्या ठिकाणी एक मार्क करून घ्यायचं.
आणि आता कटोरीला आकार द्यायचा आहे। हे तिन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे। कटोरीची रुंदी मोंड्याच्या साईडचा 2.5 इंच आणि 2.25 इंच गळ्याच्या साईडला। आता आपली ही कटोरी तयार झालेली आहे। आता आपण हे सर्व कटिंग करून घेऊया। सर्वप्रथम आपण क्रॉस पट्टीपासून सुरुवात करू कटिंगला। तुम्ही पण कस्टमरच्या ब्लाऊजची अशी उंची जर वाढवत असाल एखाद्या इंचाने, अर्धा इंच उंची वाढवली तर काही फरक पडत नाही, पण 1 इंच किंवा त्यापेक्षा जास्त जर उंची वाढवत असाल तर अशा प्रकारे तुम्ही क्रॉसपट्टीचा आकार वाढवू शकता किंवा क्रॉसपट्टीची उंची वाढवू शकता, जेणेकरून कटोरीमध्ये बदल होणार नाही, कटोरी उंच होणार नाही, लंबुळकी होणार नाही आणि कस्टमरला अनकम्फर्टेबल पण वाटणार नाही तो ब्लाऊज घातल्याच्यानंतर। जशी आहे तशीच कटोरी तयार होईल पहिल्यासारखीच। त्यासाठी फक्त क्रॉसपट्टीची उंची वाढवायची, ब्लाऊजच्या उंचीमध्ये कटोरीची उंची वाढवायची नाही। जर 2.5 इंचाची आपण क्रॉसपट्टी काढली आणि कटोरी जर खूप मोठी केली तर ती लंबुळकी होते। कटोरीचं आपण कटिंग केलेलं आहे। आता आपण बाकीचे सर्व भाग कट करून घेऊया। मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगत जा। तुमच्या एका छान अशा कमेंटमुळे मला अजून व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते। त्यासाठी तुम्ही कमेंट करून मला सपोर्ट करा। व्हिडिओला लाईक करत जा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आता 36 साईज कटोरी ब्लाऊजचं आपलं हे पूर्ण कटिंग झालेलं आहे, होऊ शकता। आपली क्रॉसपट्टी, कटोरी आणि आपला हा शोल्डरचा भाग तयार झालेला आहे। आपण जो पाठीमागचा भाग आहे तो डायरेक्ट ब्लाऊजवरतून माप घेऊन डायरेक्ट कापडावरतीच काढत असतो। ते जर तुम्हाला पाहायचं असेल कशा पद्धतीने मी ब्लाऊजवर डायरेक्ट माप घेऊन कटिंग करते तर मला कमेंट करून सांगा, ते पण मी तुम्हाला दाखवीन। तोपर्यंत धन्यवाद। अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुमचा सपोर्ट मला राहू द्या। धन्यवाद।